हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भावा बहिणींचं? झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे. मगाशी जेवण केलं सकाळीच, म्हणजे आल्यानंतर आपण 12 वाजता जेवण करतो. आलतो मित्रांनो कामाला, म्हणजे कामाला आलतो म्हणल्यानंतर काय व्हिडिओ इथं काढायला टायमिंग मिळत नाही. आज जरा मिळाला टायमिंग म्हणल्यानंतर, कारण की आज पण कसा टायमिंग मिळाला, महालक्ष्मी उद्या आहेत म्हणल्यानंतर आता म्हणजे आमच्या जोडीदार आहेत त्यांच्या असत्या त्या घरी महालक्ष्मी म्हणल्यानंतर मग येरवळीच आज घरी जायचंय म्हणल्यानंतर आज म्हणलं लवकरच जावं. तर आपण काय काम करतोय काय नाही म्हणलं जावं आपल्या भावा बहिणींना. तर ही तर तुम्हाला माहितीच आहे आपला, म्हणजे तुमचा राजभाऊ काय काम करतो ते काही रोप बांधायचे असं काम चालू आहे आता. डाळिंबीची रोप हो का, ही अगोदर पहिल्या टप्प्यात बांधलेली आहे बघा गुटी. शरद किंग झाड आहे मित्रांनो. तर एक नंबर अशी झाडाची बाग आहे. कोणी अख्खी बाग बांधायची मित्रांनो. बुकिंग जशी होईल तशी म्हणलं मालक बांधत राहा. मग जशी बुकिंग होईल तशी आपलं काम चालूच आहे. काम काय बंद नाही, काय नाही, कुछ नाही. तर हो का ही पहिली लाईन बांधलेली आहे. हो का ही चालू केली ती लाईन अशी. तो का तिकडं थांबलाय बघा आमचा एक जोडीदार. तर हो का ही पहिल्या टप्प्यात बांधलेली गुटी आहे. तर आता ही फुटायच्या म्हणजे हितनं वर फुटत आलेली आहे गुटी. थोडी थोडी अशी मुळी दिसायला लागलेली आहे. तर परत त्याला दुसऱ्या टप्प्यात बांधलेली ती तिकडं आहे. हो का लगेच तुम्हाला दावतो की हो का ही आहे का नाही, हे असं लगेच ही पहिल्या टप्प्यात बांधलेली गुटी. हे असं लगेच त्याला असं डोळं निघतात बाहेर. दावतोय की हे कुंड हो का. ते पण झाडावर असं लेबल टाकावं लागतात, कुठल्या झाडावर किती गुटी बसली किती नाही, कारण की आपलं सुतळीवरलं माप असतं ना. हो का अशी लेबल ही टाकायची, त्याच्यावर नाव टाकायचं आपलं. तर काही पहिल्या टप्प्यात बांधलेली गुटी आहे. समजा असं फुटलेलं डोळं, आणि हितनं परत त्याला दुसऱ्या टप्प्यात बांधलेली गुटी. हो का भरपूर अशी झाडं लाईनीला आहे ती, आहे का नाही रे? हो चाललोय. हो कोणी यांच्या घरी असतात महालक्ष्मी. तर कसं आहे मित्रांनो, त्याला येतं हसायला सारखं, मग मला पण हसू काय आवरत नाही. ती सारखं हसतच बघा कुठल्या गोष्टीवर. तो कसं हसतंय बघा, त्याला हसायच येतं. हसू आणि त्याला हसू आलं की मग मित्रांनो मग मला पण येतं हसायला. तर काही समधी रोप बांधलेली आहे ती. ही दुसऱ्या टप्प्यात बांधलेली आहे मित्रांनो गुटी. तर जशी जशी बुकिंग होईल तशी तशी म्हणजे भरपूर असं शेतकरी येतात बघायला की बाबा झाडावर कुठला रोग आहे का, काही आहे का. पण झाड एक नंबर असल्यामुळे मित्रांनो मग काय लगेच बुकिंग होते. आणि ह्याचा माल तर असला साईजचा होतोय ना, एक नंबर साईजचा माल होतोय मित्रांनो. तर त्यांनी पण आता आपलं जे जोडीदार होतं त्यांनी काय केलं, महालक्ष्मीला हितनंच आपली डाळिंब घेतलेली आहे ती. कारण की उद्याच्याला बसणार आहे त्या महालक्ष्मी म्हणल्यानंतर आज लवकरच घरी जायचंय ना, म्हणजे त्यांचं बी बनवायचं ही सामान ही द्यायला. महालक्ष्म्यांचं कसं दिवाळीवाणीच असतं की मित्रांनो. ही दुसऱ्या टप्प्यात बांधली आहे रोप. तरी तुम्हाला सांगतो चांगली 25-30 हजार रोप झाले ते बांधून. 1 लाख बांधण करायचंय. हो का ही झाड आहे ती. एका एका झाडावर 600-600, 700-700, 500-500 अशी रोप बसते. तर आपलं जी भाऊ बहीण बघत असतील शेतकरी, तर त्यांना तर माहीतच असेल शरद किंग म्हणजे रोपाची मालाची साईज कितीपर्यंत होती, कशी काय होती त्यांना तर माहीत असेल. पण जे आपल्या भाऊ बहिणींना माहीत नाही का नाही, तर त्यांना पण ही दावतो तर बसल तुमच्या पण डोक्यात. एक नंबर अशी काढ आहे बघा नॅचरल. बघा डाळिंब राहिलेला बघा कसला माल आहे बघा. हो का
शेवटचा राहिलेला लास्ट माल, त्याचा माल गेलाय 130 न का 135 न. तर हो काही जे राहिलेला शेवटचा माल आहे, तर बघा कशी याची कशी आहे क्लिनिंग कशी आहे बघा याची. आज एकदम स्टॉप मध्ये माल विक्रीला पण जातो आणि साईज बी 400-500 ग्रॅमची होती. हो काही लास्ट जी शेंड्यावरली गुटी राहते ना, त्यातलाही माल आहे बघा. तरी कमीत कमी 130-140 असा रेंजचा माल आहे बघा. म्हणजे ही त्याचं वेट आहे, तेवढं वेट ग्रॅम. घेतले ते महालक्ष्मीला त्यांनी पण. पाल्यात हाय बरं का माल देवापाशी ठेवायला. कसला तेल्या नाही किंवा काही नाही झाडावर. एकदम खतरनाक अशी झाड आहे ते मित्रांनो. जर कोणाला पाहिजे नसते तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, मिळतेले रोपं तुम्हाला पण. कारण की इथं दिवसाला अशी शेतकरी 5-7 तर येऊन जाते ती बुकिंग करून. तर मित्रांनो, तुम्हाला जर बाग जर बघायची असेल, जर कुणाला लागवड करायची असेल डाळिंबीची, शरद किंग या रोपाचं नाव आहे शरद किंग. जर कुणाला लागवड करायची असली तर मित्रांनो, ही बाग कुठं आहे तिथला सुद्धा ॲड्रेस मी तुम्हाला सांगणार आहे आता. कारण की निर्वांगीमध्ये ही बाग आहे, मानेवस्ती. आपली भाऊ बहीण तर भरपूर बघते ती. त्या दिवशी मला कमेंट बॉक्समध्ये म्हणजे कमेंट पण आलती की राजूभाऊ तुम्ही इथनंच कामाला जाताय सरापवाडीतनं. तर बघितलं असेल, कोण ताई असतील कोण दादा असेल त्यांनी बघितलं असेल. कारण की इकडंच आपलं काम चालू आहे. दररोज उठायचं भाऊ बहिणीनं, इकडे यायचं आपलं कामाला. आणि या गुटीच्या कामात काय होतं, थांबायलाच नसते सवड, व्हिडिओ काढायला तर कुठले. मग आज लवकर चाललो होतो म्हणल्यानंतर म्हणलं आपल्या भाऊ बहिणींसाठी एखादा छोटासा व्हिडिओ काढावा. कशी वाटते तुम्हाला बाग बघा. त्यानंतर जर कुणाला लागवड करायची असली तर त्यानंतर बघा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर ही माने वस्तीपाशी बाग आहे, तुम्हाला समजे डिटेल त्याची दिली जाईल. चालूच आहे मित्रांनो. कोणी नका निसाल काढून नका तर तुम्हाला सांगतो मोडते ती यासारखी. ही काय थोडी बाग नाही, लय भरपूर अशी बाग लांब आहे. तेवढं बांधण करायचं म्हणजे टप्प्यानुसार जशी बुकिंग होईल तशी गुटी बांधायचं बांधणी चालू आहे. शायनिंग लय आहे फळावर, शायनिंग. तर चाललोय मित्रांनो आता घराकडेच. आबाळ पण भरलेला आहे. काल तर इतकी ऊन होतं, नुसतं पोळत होतं, पायाला सुद्धा खाल्ली जमीन. भरपूर असं ऊन होतं. तर आज हाय शिरवाळ, पण आज पाऊस येण्याची शक्यता आहे. कारण की गणपती बाप्पा आपलं बसल्यात आहे म्हणल्यानंतर आपल्या गणपती बाप्पा पण ठेवायला तर एक गावलेला आहे बघा आपल्याला डाळिंब. मस्त असा आहे डाळिंब. काही शेवाळ असतो असा, ही कागदा अशी कापायची इथं कॅरेटात आणि त्यानंतर ती बांधायचं, सुतळी कापायची. शेवाळ असा आहे. मग काय गरजायला लागलंय, निघावं लागण आता घराकडून. काय बघा कशी वाटते बाग, आहे का नाही टॉप लेवलची. काडी लय खतरनाक आहे बघा ह्याची. हाय अशी नुसती काडी मित्रांनो तुम्हाला सांगतो. म्हणजे हाय अशी गुटी 30 रुपयाला विकते ही. म्हणजे बघा किती मार्जिंग आहे रोपाला. दररोज बुकिंग 5-7 हजार होती. आम्ही बांधतो या 2-4 हजार अशी होती या. कारण की मित्रांनो दररोज उठून ह्याच्यातच म्हणल्यानंतर नकाने तरी आपल्या बोटाने तरी दम काढला पाहिजे की. आदलून बदलून काम असल्या वेगळं असतं या. पर सारखं म्हणल्यानंतर हीच म्हणल्यानंतर नक दम खात नाही ती ना. चाकू लागत्यात ही होतं. तरी सकाळी थोडा लागलाय बघा चाकू इथं. हो चला आता निघायचंच आहे आपल्याला घराकडे. आबाळ पण भरलेला आहे, गरजायला लागलेला आहे. पाऊस आला म्हणजे परत भिजत जावं लागन.
तर चला मित्रांनो, घ्या सर्वांनी काळजी, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.